वासुंबे तालुका तासगावमधील सरस्वती नगर परिसरात रस्त्याची दयनीय अवस्था। डांबरीकरणाच्या कामासाठी गेले 15 दिवस झाले खडीचे ढीग रस्त्यावर टाकून ठेवले आहेत। त्यामुळे त्या भागातील लोकांची 2 चाकी वाहने बाहेरच लावावी लागत आहेत आणि घरापर्यंत आणायची म्हटलं तर तारेवरची कसरत करावी लागत आहे। हे रस्ता डांबरीकरणाचे काम कधी करता असे ठेकेदारांना फोन करून विचारणा केली असता ठेकेदार सोपस्कर की रोलरचा शाफ्ट सुटला आहे, दुरुस्त झाला की 2 दिवसात करू, चक्क तुम्ही माझ्या ठिकाणी थांबा आणि करा असं मत या ठेकेदाराने दिले। डांबरीकरणाचे काम हे 2 दिवसात नाही झाल्यास या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे सांगितले। तसेच बीडीओंना निवेदनही देणार असल्याचे अंकुश तिटे, सदाशिव रोकडे, रमेश रोकडे यांनी विजन न्यूजशी बोलताना सांगितले। श्री अंकुश पांडुरंग तिटे, माझं घर इथं 11 नंबर गल्लीत आहे, 11/8। तर आज खडी पडून जवळजवळ एक 15 ते 20 दिवस झाले। तर येण्या जाण्याचा इतका मार्ग कुठला आहे लोकांचा, की आमच्या गाड्या सगळ्या तिथं आम्ही बाहेर लावतो। येण्या जाण्याचा मार्ग आम्हाला सरळ इथं आत गाड्या घेऊन येता येत नाही किंवा काय नाही, त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या गाड्या सगळ्या बाहेर ठेवल्या। तर आज ही परिस्थिती होऊन बसली आहे रस्त्याची। गेले 15 दिवस झाला आम्ही सतत सांगत आलोय की बाबांनो कवा तरी ही येऊन पसरून त्याचं रोलिंग करून त्याच्यावर काय करायचं करून घ्या पहिलं, कारण लोकांच्या फार अडचणी, आमच्या काय 4 व्हीलर गाड्या बाहेर आहेत, काय 2 व्हीलर आहेत, सगळ्यांच्या गाड्या बाहेर असल्यामुळं काय आम्हाला म्हणजे करता येणं झाले। त्यांनी सांगतात की बाबांनो आम्ही 1-2 दिवसात येतोय आणि करून देतो, हे असं चाललंय सारखं। तर ह्या अडचणी दूर कराव्यात, हे ग्रामपंचायतीनं त्याच्यावर जरा नियोजन करून काय करायचं करून घ्यायला पाहिजे, एवढी आमची विनंती आहे त्यांना। कोण आम्हाला या जायचं होईना, माझं मालक पडलं इथं, गुडघ्याला लागले, माझा गुडघा मोडला इथं, तिने येऊन इथे विचार सुद्धा केलेला नाही, बघितलेलं नाही। मग आता मध्ये मुरुम टाकला त्या वक्ताला बी तसंच केलंय, पोरानं फोन करून करून विचारलं, आज येतो उद्या येतो अशी म्हणत होती। आमच्या माणसांना गाड्या काढा येत नाही त्या किंवा चाला येत नाही, इथं तिने येऊन इथे बघायला पाहिजे काय चाललंय। बरं विचार, बाहेर जायला आम्हाला रोडच नाही इथनं, ही एकच रोड आहे जायला, बाहेर पडताच येत नाही। मग तिने विचार केला पाहिजे कधी करायची डांबरीकरण, ती डब्बा आणून ठेवल्यात, सगळं केलंय, आता 4-5 दिवस झाले डबे आणून पडले, तर एकही त्याचं कोण आलेलं नाही इकडे बघायला। हॅलो, हा बोला की। ते खडीचं तेवढं घ्या पसरून, ते जरा काय आलंय, रोलर हे झालाय, रोलरचा शाफ्ट तुटलाय। बर, ते उद्या परवा आज मटेरियल येणार आहे त्याचं, उद्या परवा दुरुस्त झाला की ती चालू करणार आहे। ते लोक गाड्या लावतात तिकडं रात्रीच्या, बिनकामच काय ऍडजस्ट करावं लागते ते। आता सगळ्या गोष्टी काय आपल्याला मटेरियल पण मिळत नाही, मटेरियल गोळा करून मग मारून हे करावं लागते। घ्या जरा लवकर। आता नानाच्या इथं पण घरापाशी पण टाकलीच घ्या, 10-15 दिवस झालं कोण सुद्धा इथं काय हे करत नाही। बाबासाहेब गुरुवांच्या दारात टाकली, 15 दिवस झाले टाकून तिथे। काय होते, रोलर हे सगळं ते यंत्रणा अशी असते, दड असते, त्यामुळे सारखं तुटत नाही। आपल्या इथंच प्रॉब्लेम येते, इतर गावात नाही बघतोय लगेच काम होते ती। अहो रोकडे साहेब, मी 10 गावातनी काम करतोय, मस्त दिवस। आता सावळ मध्ये टाकलंय मटेरियल आणि पण 10-12 दिवस होत नसते। आमचं तर असं आहे बघा, हा तुम्ही लगेच तुलना करताय सगळ्यांच्या बरोबर, आम्ही काय करत नाही काय काम, अहो भरपूर काम करतोय मी। काय काम करताय तुम्ही, काम करताय त्याबद्दल काय नाही हो, पण ह्या अशा अडचणी येतात ना। अडचण म्हणजे आता लोकांनी मध्ये पडला किती पहिली खडी जवळ 8-10-12 दिवस। अहो होय, सगळं ऍडजस्टमेंट घालायचं, छोटे छोटे रोड, रोज उठून सकाळी त्याच पाठीमागं त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगेच होत नसतंय ना, तसं सगळंच करत यायला लागते कामाचं हे 3 विषय। माणसं सगळीकडे कसं होते, त्यांना पण परवडत नाही, सगळीकडे कामाला लक्षात लांबणं, सगळे एखादी टीम ठेवायचीच ना, पटपट करून घ्यायची टीम। आता ते करणार आहे उद्या परवा। कसं आहे, आता 4-5 ठिकाण चालू आहे म्हणलं कसं पटपट इकडे जाऊन तसं होत नसते रोकडे साहेब, तुम्ही माझ्या ठिकाणी धंदा करा मग कळतो मासनी, एवढं सोपं नसतं ती गोष्टी बोलायला, आपल्याला बोलायला या करायच्या वेळेला लई भानगड होत्या। आज जमान्याच्या 3च घोड्या आल्या, 3च। लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।